ज्ञानाचा दीप आणि मनाला भिडणारे शब्द. वर्षा ज्ञानदीप मध्ये आज खास तुमच्यासाठी काही हृदयस्पर्शी सुविचार. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सुंदर विचारांनी. आयुष्यात कधीही हार मानू नका, कारण लक्षात ठेवा की शिखर चढताना होणारा त्रास हा तुमच्या भविष्यातील सुखद प्रवासाची नांदी असतो. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि संघर्षाशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार श्रीमंत असले पाहिजेत. कारण गरिबी ही कष्टाने दूर करता येते, पण विचारांची दरिद्री माणसाला कधीच प्रगती करू देत नाही. संकट आपल्याला आयुष्यात आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यातील सुप्त शक्ती आणि आत्मविश्वास बाहेर काढण्यासाठी येतात. संकटांना हे दाखवून द्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि खंबीर आहात. नदीला कधीच विचारून पाणी प्यावे लागत नाही. तसंच आयुष्यात स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करा की लोकांनी तुम्हाला शोधत आलं पाहिजे. तुम्हाला लोकांकडे जाण्याची वेळ येऊ नये. यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्न पाहणं पुरेसं नसतं, तर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि संयम आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. नाती जपायची असतील तर कधी कधी कान मिटून घ्यावे लागतात आणि कधी डोळे. कारण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर नाती तुटतात आणि चुकांकडे दुर्लक्ष केलं नाही तर अंतर वाढतं. माणूस म्हणून जगायला शिका, कारण पैसा तर सगळेच कमावतात, पण माणसांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणं हे पैशाने विकत घेता येत नाही. ते केवळ चांगल्या वागणुकीने मिळवता येतं. आरसा आणि हृदय यात एकच साम्य असतं. दोघांवरही ओरखडा आला की मूळ प्रतिमा बदलून जाते. म्हणून कुणाचं हृदय दुखावेल असं वागू नका, कारण तुटलेलं हृदय जोडता येतं, पण त्यावरील व्रण कधीच पुसले जात नाहीत. माणसाने आयुष्यात इतकंही कोमल नसावं की कोणीही तुडवून जाईल, आणि इतकंही कठोर नसावं की कोणी जवळ यायला डरेल. नम्रता आणि कणखरपणा यांचा योग्य मेळ म्हणजे खरं जीवन. जगामध्ये सर्वात श्रीमंत माणूस तोच आहे ज्याच्याकडे स्वतःच्या चुका मान्य करायची हिंमत आणि दुसऱ्याला माफ करायचं मोठं मन आहे. तर हे होते आजचे हृदयस्पर्शी सुविचार. मला खात्री आहे की यातील एखादा विचार नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल. यातील कोणता सुविचार तुम्हाला जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया वर्षा ज्ञानदीपच्या पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.